रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे रोबोटच्या साहाय्याने आपण गुडघ्याची शस्त्रक्रिया करतो. हे ऑपरेशन जे आहे ते रोबोट ऍक्च्युली करतं. साधारणतः 10% प्रमाणामध्ये जे ऑपरेशनचे स्टेप्स असतात ते रोबोटच्या साहाय्याने केले जातात. पण त्याच्या मागचं जे सर्जिकल प्लॅनिंग आहे, त्याच्या मागचं जे प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग आहे ते ऑर्थोपेडिक सर्जन म्हणजे आम्ही डॉक्टर्स हे करत असतो. पेशंटचं सीटी स्कॅन करून त्या गुडघ्याची जी मोजमाप असते ती त्या रोबोटच्या सिस्टीमला फीड केली जाते आणि सॉफ्टवेअरवरती हे ऑपरेशन आधी व्हर्च्युअली केलं जातं. पेशंटच्या गुडघ्याला कुठला सांधा किती प्रमाणात किती अँगलमध्ये बसला पाहिजे, किती बोन कट केलं पाहिजे, त्याचं अलाइनमेंट कशी असेल, ऑपरेशनच्या आधीची कशी होती, ऑपरेशनच्या नंतर कशी असेल, हे आम्ही व्हर्च्युअली हे ऑपरेशन आपण सिस्टीममध्ये आणि सॉफ्टवेअरवरती करू शकतो. त्याच्याने आपल्याला अचूकपणे कळू शकतं की कुठल्या प्रमाणात किती बोन कट करायला पाहिजे. कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंटमध्ये असं होत नव्हतं. कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंटमध्ये आधी आम्ही बोन कट करायचो आणि मग अलाइनमेंट चेक करायचो की किती कशी आलेली. दॅट इज द बेनिफिट ऑफ रोबोटिक नी रिप्लेसमेंट. ह्या ऑपरेशनने आपण बोनचं जे कट आहे ते एकदम कमीत कमी करून म्हणजे बोन प्रिझर्विंग सर्जरी, आपलं हाडाचा जो परत आहे तेवढीच परत काढून तेवढाच फक्त जॉईंट रिप्लेस करू शकतो. असं हे आहे रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी.